गुड इव्हनिंग सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ। आज काहीतरी रुचकर खाण्याचा बेत होता। छान एक दुधी भोपळा फ्रीजमध्ये पडून होता। तो दुधी भोपळा मी किसून घेतला आणि त्यामध्ये लसूण, जिरं, हिरवी मिरची, त्याचबरोबर हळद आणि थोडेसे तीळ। तर हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मी बारीक करून घेतलं। तुमच्याकडे भाजणी असेल तर भाजणी किंवा माझ्यासारखी तुम्ही 3 पीठही घेऊ शकता। तर ह्या 3 पीठात मी घेतलं आहे बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ। ते एकजीव करून मी त्यामध्ये ओवा घातला। ओव्याबरोबर मी तीळ घातले आणि थोडी हळदही टाकली। ते टाकल्यानंतर आपण बारीक केलेला जो मसाला होता त्या मसाल्याबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं मीठही घातलं आणि छान मी आटा मळून घेतला। तर छान ते थालीपीठ मी एका सुती कपड्यावर थापून घेतलं आणि एका बाजूला तवाही गरम करायला ठेवला। तवा छान गरम झाला होता आणि त्याच बरोबर थालीपीठही थापून झालेलं होतं। तर ते थापलेलं थालीपीठ मी छान त्या तव्यावर टाकून घेतलं आणि खरपूस भाजून घेतलं। हे थालीपीठ खूप रुचकर आहे खायला आणि खूप हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे खरपूस भाजलेलं थालीपीठ मी एका ताटात काढून घेतलं आणि दह्यासोबत एन्जॉय केलं। थँक्यू, स्टे ट्यून।